जर तुमच्या घरच्यांना वाटत असेल ना तुम्हाला जेवणच बनवता येत नाही, तर त्यांना एक वेळेस ही पोंगळीची आमटी बनवून खाऊ घाला. तर याला बनवण्यासाठी सगळ्यात पहिलं कांदे खोबरं भाजून घ्यायचं, मग खोबऱ्याला बारीक करायचं, खलबत्त्यामध्ये टाकायचं, त्यामध्ये घ्यायचं अद्रक लसूण खोबरं हे बारीक कुटून घ्यायचं. त्यानंतर एक मिक्सरचं भांडं घ्यायचं, त्यामध्ये खोबरं लसूण अद्रक कोथिंबीर आणि कांदे टाकून बारीक करून घ्यायचं. बारीक केल्यानंतर थोडंसं वाटण साईडला काढून घ्यायचं. उरलेल्या वाटणामध्ये पाणी टाकून अजून मिक्सरला एकदा फिरून घ्यायचं. आता कढई मांडायची, त्यामध्ये तेल टाकून अद्रक लसूण खोबरं कुटिलेलं टाकून द्यायचं आणि त्यात थोडी कोथिंबीर टाकून घ्यायची. मग मसाले टाकून घ्यायचे. आता मसाल्यामध्ये मी इथं वापरत आहे एव्हरेस्टचा गरम मसाला, घरगुती काळा मसाला, लाल मिरची पावडर आणि थोडीशी हळद. मसाल्यानंतर त्याच्यात वाटण टाकून चांगलं मिक्स करून घ्यायचं तेल सुटेपर्यंत. तेल सुटल्याच्या नंतर मीठ आणि पाणी टाकायचं आणि त्यानंतर एक उकळी आणून घ्यायची. एका साईडला एक प्लेट घ्यायची, त्यामध्ये बेसन पीठ लाल मिरची पावडर हळद आणि पाणी टाकून एक घट्टसर गोळा बनवून घ्यायचा. गोळा घ्यायचा आणि त्याला चपातीसारखं पातळ लाटून घ्यायचं. मग उरलेलं वाटण लावून घ्यायचं, त्यावर खोबरं कोथिंबीर टाकून घ्यायची. आता त्याला कापून त्याच्या पोंगळ्या बनवून घ्यायच्या. पोंगळ्या तयार झाल्यावर भाजीला उकळी आली कशी बघायची आणि त्याच्यात त्या पोंगळ्या टाकून द्यायच्या आणि चांगली एक उकळी काढून घ्यायची. शेवटला थोडी कोथिंबीर टाकून घ्यायची. मग झाली आपली पोंगळ्याची आमटी तयार. आता तुम्ही याला मस्त भाकरी सोबत खा किंवा चपाती सोबत खा, एकच नंबर लागणार. तर तुम्ही पण अशी पोंगळ्याची आमटी नक्कीच बनवून बघा आणि तुमची आमटी कशी झाली ती मला कमेंट मध्ये सांगा.